नमस्कार मित्रांनो, कसा होता तुमचा ट्रेडिंगचा सेशन नक्की कमेंट करून सांगायचं आहे। तर सोमवारी काय लेवल्स असणार ते आपण डिस्कस करणार आहे। तुम्ही बघू शकता निफ्टीने पूर्णपणे टाइमपास केलेला आहे इकडे डाऊनला ओपन होऊन, आणि दोन वेळा बघितला तर 24,900 24,920 आणि 24,900 वरून मार्केटने काय केलं, सपोर्ट केला आहे। 24,900 ची लेवल खूप स्ट्रॉंग आहे, सॉरी 23,900 ची लेवल खूप स्ट्रॉंग आहे। जोपर्यंत डाऊनला ब्रेक होणार नाही तोपर्यंत डाऊनची मोमेंटम नाही येणार। मार्केट 24,000च्या वरती क्लोजिंग दिलं आहे, जर तर मार्केट पॉझिटिव्ह आहे, मार्केट उद्या पण प्लसला असू शकतं। टार्गेट काय असू शकतात, 24,200 24,300 टार्गेट आपल्याला, किंवा 24,400 500 पर्यंत बघायला भेटू शकते। तर बँक निफ्टी काय असणार आहे बघा। बँक निफ्टी पण मला पॉझिटिव्हच वाटते। बँक निफ्टी बघायला गेलं तर बँक निफ्टी काल पण एवढ्या रेंजमध्येच फिरतोय, आणि बँक निफ्टी पण पॉझिटिव्ह आहे। बँक निफ्टीचा जो खालची काही लेवल आहे, सपोर्ट लेवल, ती 57,100 ही, जोपर्यंत 57,100 ही खालच्या साईडला ब्रेक होणार नाही तोपर्यंत डाऊनची काही मोमेंटम येणार नाही। आणि जे इंट्राडेमध्ये करणार आहे त्यांनी 57,500ची लेवल आहे, ही जर ब्रेक झाली तर मग टार्गेट आपल्याला इथंपर्यंत 57,100 पर्यंत भेटू शकते। आपला बघायला गेलं तर मी डाऊनला काही ट्रेड देणारच नाही, माझा ट्रेड आपलाच असणार आहे। आपल्याला टार्गेट असणार आहे 57,800 58,000, आणि बघायला गेलं तर 58,458 500 पर्यंत आपल्याला टार्गेट इझिली बघायला भेटू शकतात। मार्केट सध्या पॉझिटिव्ह आहे, FIDI वाल्यांनी खूप बाईंग केलेली आहे, मार्केट सध्या पॉझिटिव्ह आहे। तर कशी वाटली माझी अनालिसिस नक्की कमेंट करून सांगायचं। चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर कमेंट करायचं। थँक्यू सो मच।